दशक 7वा, समास 7वा, साधन प्रतिष्ठा निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. श्री विष्णुकृत शिवस्तुती. नमस्ते रुद्ररूपाय विष्णवे परमात्मने, सत्वोद्रिक्ताय शुद्धाय शिवाय परमात्मने, नमः पंचमुखायैव त्रिनेत्राय च वै नमः, नमो दशभुजायैव दशपादाय वै नमः, नमो भस्मांगरागाय चर्मांबरधराय च कपालमालाधाराय नमो वै शंकराय च, गंगाधराय देवाय जटाधराय वै नमः, त्र्यंबकाय नमस्तुभ्यं त्रिपुरघ्ना वै नमः, नमः सोमाय रुद्राय शर्वाय वरदाय च, पशूनां पतये नित्यं नमोस्तु परमात्मने, भक्तानामार्तिनाशाय भक्तानुग्रहकारिणे, सर्वेषां चैव भूतानामधिपाय नमो नमः. ओम नमः शिवाय शांताय ब्रह्मणे परमात्मने, त्वमेव जगतां नाथो जगत्कर्ता जगत्पतिः, त्वमेव परमं ब्रह्म त्वमेव परमं तपः, त्वमेव परमं सत्यं त्वमेव परमा गतिः, त्वं ब्रह्मा सृष्टिकर्ता च त्वं विष्णुः परिपालकः, त्वं रुद्रः प्रलयकर्ता च सर्वकर्ता त्वमेव हि, त्रिमूर्तिरपि यो देवस्त्रिगुणात्मा सदाशिवः, अर्धनारीश्वरो देवः नमस्तुभ्यं महात्मने, नीलकण्ठ नमस्तुभ्यं कालकूटविशासन, कैलासवासिने नित्यं नमस्ते परमेश्वर, नमस्ते भूतनाथाय भूतानां पतये नमः, दिगंबराय देवाय नमस्ते विश्वसाक्षिणे, वृषवाहन देवेश सर्वलोक नमस्कृत, उमाकांत नमस्तुभ्यं उमादेहार्धधारिणे, महादेव नमस्तुभ्यं महेश्वर नमोस्तुते, योगीन्द्राणां नमस्तुभ्यं योगिनां गुरवे नमः, अनादये नमस्तुभ्यं नमस्ते चादिरूपिणे, अनन्तरूपिणे तुभ्यं नमस्ते बहुरूपिणे, नमस्ते मृत्युंजयायैव कालकालाय वै नमः, कालांतकाय देवाय नमस्ते कालरूपिणे, त्वं गतिस्त्वं मतिश्चैव त्वं दाता त्वं विधायकः, कर्ता हर्ता च भर्ता च त्वमेव परमेश्वरः, अपराधं क्षमस्वाद्य प्रसादं कुरु मे प्रभो, भक्तिं प्रयच्छ मे देव मुक्तिं चैव प्रवच्छ मे, यथा त्वं देवदेवेश सर्वेषां वन्द एव च, तथा मां पाहि देवेश दुःखादस्माद्भवार्णवात्, इदं स्तोत्रं महापुण्यं विष्णुना परिकीर्तितं, यः पठे श्रावणे मासि सोमवारे विशेषतः, तस्य पुण्यफलं वक्तुं ब्रह्मणापि न शक्यते, शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे विष्णुकृता शिवस्तुति संपूर्णः. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती,
नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिदं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षिततले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिदं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. साधना प्रतिष्ठा निरूपणामध्ये आपलं चिंतन चाललेलं आहे की म्हणून मिथ्या शास्त्रांना मिथ्या म्हणता येणार नाही. जे काय आहे ते सत्यशास्त्र वेद आपले सद्गुरूच्या मुखानी जे मिळणारे ज्ञान, जो काही जप मिळणार आहे तो संकल्प फक्त खरा, बाकीही खरंच आहे. जगन मिथ्या न म्हणता त्याचाही अनुभव घ्यायचा आहे. त्या अनुभवातून सत्यज्ञानाकडे आजच आपण दुपारी म्हणजे मी वाचलं त्याच्यामध्ये म्हटलं की डोळ्यांनी बघितलं ते सत्य. त्या डोळ्यांनी बघितल्यानंतर डोळ्यांनी बघण्याचं काम केलं म्हणजे दर्शन झालं. पण मनाने विवेकाने जर विचार केला तर ते दर्शन सत्य दर्शन घडलं का हा विचार करणारं जे मन आहे तो विवेक ज्या ठिकाणी जागृत आहे ते सत्य आहे. प्रत्यक्षामध्ये आताचं दिसलेलं दृश्य सत्य काही काळाकरता सत्य आहे. अगदी 30 वर्ष 50 वर्षापर्यंत जरी सत्य असलं तरी शेवटी ते मिथ्या आहे. काही वेळ सत्य आहे म्हणून माया दिसते आणि मायेच्या गोंधळामध्ये आपण पडतो. कारण प्रत्यक्ष अनुभव आपण मायेचा घेतो, त्याला माया म्हणत असताना आनंद घेतो, ते सुख आपण घेतो, ते दुःख आपण भोगतो. पण ते सुखदुःखाच्या पलीकडे जे सत्य आहे ते बघण्याचा जर प्रयत्न केला तर मग आपण दुसरा कोणता तरी मोठा विचार करू शकतो. आणि ह्याला हे सांगणारं म्हणजे शाश्वत सुख देणारं जे आहे ती शास्त्र आहे. त्या शास्त्रांचा आधार आपण घेतल्याशिवाय आपल्याला जीवन खरं कळणार नाही आणि मी कोण आहे हे कळणार नाही. जोपर्यंत मी कोण आहे हेच कळलं नाही तर बाकीच्या या गोष्टी कळून काय फायदा आहे. जे शाश्वत नाही ते कळून काय. किती शाश्वताचा शोध अशाश्वताचा आपण शोध घेतला आणि कितीही त्याच्यामध्ये ज्ञानसंपन्न गुणसंपन्न लक्ष्मी संपन्न झालो तरी सुद्धा ते मिथ्या ठरू शकतं. कारण एका क्षणामध्ये या सगळ्या गोष्टींचा नाश होतो. साधं सांगताना त्या माना गावाला जातात लोक, जेव्हा त्या ठिकाणी म्हणतात पांडव गेले इथून त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली आणि या रस्त्याने ते गेले. आता जिथे कुरुक्षेत्र झालं ती भूमी तशीच्या तशी आहे. त्यानंतर सगळं जसच्या तसं राहिलं आणि फक्त ते एवढं सगळं झाल्यानंतर भगवंत स्वतः सोबत असून सुद्धा ते सुद्धा स्वर्गात गेले आणि भगवंत सुद्धा स्वर्गात गेले. म्हणजे जे काही संपलं ते निघून गेले, पण जिथे त्यांची भूमी आहे ती भूमी अजून तशीच आहे. मग या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे राहतात. जाताना काय सोबत घेऊन जातं हे त्या माळा गावाला मुद्दाम सांगतात लोक सगळे. कारण तिथे प्रत्यक्ष आपण असं समजतो की कैलासावर ते लोक गेले, स्वर्गप्राप्ती त्यांना झाली. ते अतिशय पुण्यवान जीव आहे, सोबत भगवंताची कृपा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत ज्या आल्या त्या भगवंताची कृपा आणि त्यांचं पाप त्यांचं पुण्य त्यांच्यासोबत गेलं. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगत असतात हे कळतं कुठून, हे कोणत्या पुस्तकातून कळतं, कोणत्या आधाराने कळतं. ते आधारसुद्धा हा जो शास्त्र आहे ते सुद्धा स्मृती ऐकून
आणि तल्लख बुद्धिमत्तेतून निर्माण झालेले जे वेद आहेत, तल्लख बुद्धिमत्तेने ऐकून लिहिलेलं. आपण या काळातले सुद्धा देशभक्त बघतो, जेव्हा त्यांना सावरकरांना जेव्हा त्रास झाला, तुरुंगामध्ये त्रास झाला, आणि त्यांनी सगळं लिहिलेलं भिंतीवर लिहायचे बिचारे, आणि हे सगळं लिहित असताना भिंतीवरचं सगळं त्यांनी मोडून टाकलं. ते म्हणाले, तुम्ही भिंतीवरचं मोडू शकता, माझ्या मनातलं काय मोडू शकत नाही, माझ्या बुद्धीमध्ये जे आहे ते मोडू शकत नाही. त्यांनी पुन्हा तो कमला महाकाव्य त्या ठिकाणी पुन्हा लिहिलं त्यांनी. मग हे सगळी जी बुद्धिमत्ता आहे, ती बुद्धिमत्ता आधारशास्त्राचा आहे, ते नाही मिटू शकत, कोणी मानलं काय नाही. म्हणून अद्वैत ज्ञानाचा उपदेश आहे हा गुरुगीता महेशांनी सांगितलेला, जी अमरकथा आपण म्हणतो ती. आता ब्रह्मा नारदा उपदेशित, आता ब्रह्मानी नारदानी उपदेश केलेलं चतुश्लोकी भागवत आहे. आता चतुश्लोकी भागवत तर जीवनाचा आधार आहे. या सगळ्या गोष्टी एका श्लोकात ते बांधलेलं आहे. तर रामायण म्हटलं तरी रामायणाबद्दलच माहिती मिळते, फक्त रामाबद्दल. रामचरित्र एकश्लोकी रामायण आहे, एकश्लोकी भागवत आहे. मग एकच श्लोकामध्ये ते सगळं बांधण्याचा प्रयत्न केला आहे. पण चतुश्लोकी भागवत जे आहे ते सगळ्या गोष्टींचा सार आहे. 5-6 म्हणजे असं ते जे पाठांतर झालं 7 श्लोकांचं, फक्त चतुश्लोकी म्हणताना 7 आहेत ते एकूण. अहमेवासमेवाग्रे हे रोज दिवस रात्र म्हटलं मी. ते म्हणाले, कोणत्या तरी गुरुजींनी सांगितलं की हे दिवस रात्र म्हणावं, त्यांनी खूप फायदा होतो, शांती मिळते. सगळ्या गोष्टींचं सार कोणती असेल, जी अमरकथा शंकरांनी पार्वतीला एकांतात सांगितली, अमरकथा जी सांगितली, ते सुद्धा पूर्णच्या पूर्ण कथा, विष्णू पुराण, शिवपुराण, हे पुराणातल्या कथा, हे इतकं मोठं जरी नाही समजलं तर निदान 4 श्लोक तरी पाठ करावे आणि असं लिहून ठेवावं आणि ते पाठ करावं. हे जे चतुश्लोकी भागवत आहे, नारदाला उपदेशीला पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले, त्याचा व्यासांनी विस्तार केला. काल सांगितलं की नाही आपण, ज्ञानेश्वरीवर एक वाक्य लिहिलं आणि त्याच्यावर 1600 पानांचं, एका श्लोकावरती 1600 पानांचं वाक्य स्वतःचं चिंतन त्यांनी मांडलेलं आहे. मग हा जो विस्तार आपण बुद्धीने करतो, त्या बुद्धीला जो आधार आहे तो शास्त्राचा आहे. मायेचा आधार घेऊन आपण शास्त्र निर्माण करू शकत नाही किंवा शास्त्राची पुष्टीसुद्धा करू शकत नाही. शास्त्र म्हणजे सत्य आहे, आणि सत्याला स्वीकारणं म्हणजे सुखदुःखांना स्वीकारणं. सुखदुःखांना स्वीकारणं मनापासून सुखदुःखांना स्वीकारल्यानंतर सत्य जे कळतं शास्त्रामधलं ते वेगळंच आहे, आणि ते अंतिम सत्य आहे. ते एकदा कळलं आणि त्याचा जर अनुभव आला तर आपल्याला कशातच काही वाटणार नाही, सुखाचं नाही आणि दुःखाचं नाही. आणि हे जे शास्त्र आहे ते भागवत, आणि कुणी सांगितलंय? विष्णूंनी खरं म्हणजे आपल्या मुलाला सांगितलं सुरुवात करताना, चतुश्लोकी भागवत असं सांगितलं की मी होतो आहे आणि राहणार आहे. त्याच्यावरती एक तासाचं निरूपण आहे माझं, त्याच्यावर पुन्हा ऐकून चिंतन करू शकतो की हे सगळं याचं ब्रह्मांडाचं सार त्यांनी त्यामध्ये सांगणारा स्वतः आणि ऐकणारा त्याचा पुत्र, स्वतःच्या मनातून निर्माण झालेला मानसपुत्र, मानसपूर्ण म्हणण्यापेक्षा त्यांच्याच मुखातून, त्यांच्या शरीरातून प्रगट झालेला तो ऐकतोय. आणि हे ऐकल्यानंतर मग तो शांत झालाय, कारण त्याच्या मनात तो अतिशय उत्तम पुत्र असल्यामुळे. आपण सगळे जे पुत्र आहोत ते ज्ञानी नाही, सगळेजण अज्ञानी आहेत, सगळे मायेच्या पांघरुणाखाली आहे, त्याच्यामुळे आपण प्रश्न विचारत नाही. पण हा जो ब्रह्मा आहे त्याला प्रश्न पडला पहिल्यांदा की इतका हुशार आणि इतका प्रभूंचा मुलगा असून सुद्धा, म्हणजे असं आपलं स्वतःचं परंपरा आहे. ही गुरुपरंपरा तर आहेच, पण भगवंताची परंपरा आहे की भगवंतांनी जन्म दिला, त्याच्या मनात इतका गोंधळ होता की मी पहिल्यांदाच जन्माला आलो. आता आपण आपल्या आईकडे बघून तरी कळू शकतं ही आई आहे, मग ती हळूहळू शिकवते, त्याला कोण शिकवणार आहे? स्वतःचं जरी ज्ञान असलं तरी शिकवायला कोण? म्हणून इकडे तिकडे बघितलं आणि बघितल्यानंतर कळलं की आपल्या जीवनाचं काहीतरी उद्देश आहे. म्हणून भगवंतांनी आपल्याला प्रगट केला आहे, आणि प्रगट केल्यानंतर त्याच्या मनात तरीही सुद्धा किती विवेक जागृत होता. मला तर त्या ठिकाणी त्यांचं सतत ब्रह्माचं चिंतन करावं वाटतं, या सगळ्या एका गोष्टीसाठी की आपल्याला इतके वर्ष शिकवून, इतकी गुरुपरंपरा लाभून जे चिंतन होत नाही ते आपण होऊन, म्हणजेच त्याला उत्स्फूर्त आणि स्वयंभू म्हणावं लागेल. स्वयंभू गोष्टींना म्हणूनच जास्त महत्त्व आहे. त्यांनी जे चिंतन केलं, बाबा मी एवढं सगळं तयार केलं आणि माझ्यावरती तुम्ही जबाबदारी, माझ्या आजूबाजूला दूरपर्यंत कोणी नाही, मागे कोणी नाही, पुढे होणार आहेत सगळेजण, पण ते सगळे माझ्यापासूनच सुरुवात होणार आहे. मला जसं वाटलं तसं मी तयार करणार आहे. आपण एखादं घर बांधावं आणि आपल्या मुलांना त्याचं कौतुक करावं. वाटतं
मी स्वतः घर बांधलं, मुलांना किती रंगवून सांगतात, ही वीट अशी घेताना एवढा त्रास झाला, ही स्लॅब घालताना एवढा त्रास झाला. यांनी अखिल ब्रह्मांडाची निर्मिती विष्णूंनी त्याच्या हाती सोपवली. आणि त्याच्या हाती सोपवल्यानंतर जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला वडिलांना की असं कसं, मग हे जर झालं आणि मी जर निर्माण केला, म्हणजे आपला तो स्वभाव मी जर निर्माण केला आणि मला जर त्याचा गर्व झाला तर मी काय करू? म्हणजे गर्व होत असतो, अज्ञान होत असतं, आपण मायेमध्ये येऊ शकतो, ही सगळी माया आहे, वडील माझे वेगळे आहे, वडिलांनी सांगितलेलं काम मला करत असताना मी जर स्वयंवेद्य आहे, स्वयंसिद्ध आहे, वडिलांचं एवढ्या मोठ्या परंपरेचं आहे, आणि मग एवढं करून सुद्धा त्याची मती ठिकाणावर आहे, एवढं असून सुद्धा त्याची मती जागेवर आहे, जी आपल्या छोट्याशा ज्ञानाने आपली नसते, आणि आपण त्यांची मुलगा आहे. म्हणजे काय काय गोष्टी विसरलो आपण जन्मानंतर काय काय मिळवलं पेक्षा ना काय काय विसरलं हे जर आठवलं ना, तर मग आपली प्रगल्भ परंपरा आपल्या लक्षात येते. चिंतन असं जर घडलं, ब्रह्माचं चिंतन घडलं, ब्रह्माच्या किती बुद्धिवान असला पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या, ज्ञान सोडून द्या, त्याची कुशलता सोडून द्या, त्याचा विश्वकर्मा त्याच्या हाताखाली काम करणारा, हे सगळं सोडून द्या, कारण त्याला ते प्रारब्धाने मिळालं आहे वडिलांमुळे. पण त्याची मती स्थिर आहे, त्याची मती विवेक जागृत आहे. म्हणजे भगवंत म्हणतात की माझा जो अवतार असेल किंवा मला जो जाणतो, अंशरूपाने का होईना, त्याचा विवेक जागृत असतो. जय जय रघुवीर समर्थ. विवेक जागृत असणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भगवंत चतुश्लोकी भागवतामध्ये त्याला समजावून सांगतात. आणि त्याला म्हणतात तुला होणार नाही, आणि तुझ्या मनामध्ये ही शंका आली ना, ती मला खूप आवडली. आता तू माझा पुत्र शोभला, नाही तर मी तुला जन्माला घातला आणि तो तुझ्याच मस्तीमध्ये आहे. असे कितीतरी असुरांचं झालेलं आहे. इतक्या असुरांना शक्ती ब्रह्मानी दिली आहे, शंकरांनी दिली आहे, विष्णूंनी दिली आहे, पण सगळे असुरांनी ते विसरले. पण माझा मुलगा विसरला नाही याचं कृतार्थता भगवंताच्या मनात आहे. आणि मग त्यांनी सांगितलं बाबा रे, तू माझा मुलगा आहे आणि तू कृतज्ञ आहे. मुख्य म्हणजे तू कृतज्ञ आहे, तू विवेकशील आहे, तुला जाणीव आहे या सगळ्या गोष्टींची की मी तुमचा मुलगा असल्यामुळे या सगळ्या गोष्टी करू शकतो, अन्यथा मी करू शकणार नाही, मला अभिमान झाला तर मी काय करू. त्यावरती भगवंत म्हणतात तुला काही काळ या सगळ्या गोष्टी विसरशील तू, म्हणजे तेपासून माया सुरू झाली आहे. तू या सगळ्या गोष्टी विसरून जाशील, आणि विसरल्यानंतर मग जेव्हा तू पुन्हा शोध घेतील, अज्ञान जेव्हा येतं तेव्हा ज्ञान प्रगट होतं. जय जय रघुवीर समर्थ. तुला जर विसरलं, कारण सगळंच माहिती आहे तर काय ज्ञान उरलं शिल्लक. सगळीकडेच आपल्याकडे भरभराट आहे, ऐश्वर्य आहे, पैसा आहे, वाटेल ते घेता येत आहे, तर मग दुःखाची जाणीव नाही तर पैशाची सुद्धा किंमत नाही. मला जर दुःख नाही तर वडिलांची सुद्धा जाणीव नाही. करता करविता मी आहे तर मला काय कमी, ज्ञानसंपन्न मी आहे, मीच करता आहे, मीच करविता आहे, मी त्यांचा मुलगा आहे. मग हे जर त्याच्यात सतत मग आपण गृहीत धरलं असं म्हणतो, तसं जर गृहीत धरलं, या सगळ्या गोष्टी जर गृहीत धरल्या गेल्या तर मग त्याची किंमत राहणार नाही. म्हणून तू काही काळ ते विसरशील, आणि ते विसरण्याचा आशीर्वाद तुला देतो. आणि हे चतुश्लोकी भागवत म्हणजे काय आहे, मी तुझ्यासाठी काय सांगितलं आहे, तुला काय करायचं आहे, तुला कोणती पिढी निर्माण करायची आहे, कसं निर्माण करायचं आहे ते तू ठरव, पण शक्ती माझी आहे. असं हे जे चतुश्लोकी भागवत ब्रह्मा नारदा उपदेशित पुढे व्यासमुखात असं जे ज्ञान आहे, जे ज्ञान एकदम सोन्याचा गोळा, यापेक्षा अधिक काही ज्ञान असू शकत नाही. भगवंत आणि भगवंताचा मुलगा, आणि भगवंताचा मुलगा तोही कृतज्ञ. म्हणजे अशी परंपरा आहे, दुसरी परंपरा नाही, जी कृतज्ञांची परंपरा नाही, जी कृतज्ञ लोकांची परंपरा आहे, त्या परंपरेचे आपण आहोत. त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलं आणि त्यांची मुलं, मग ऋषीमुनी, मग ज्ञानी, आणि त्यानंतर मग दिती अदिती देव दानव, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या. चांगले गुण असलेल्यांना देव म्हणायचं, वाईट गुण असलेल्यांना दानव म्हणायचं, आणि नंतर त्याच्याही पेक्षा कमी गुण झाले त्यांना मानव म्हणायचं, त्याच्याही पेक्षा कमी गुण झाले त्यांना पशु म्हणायचं, त्याच्याही पेक्षा कमी गुण झाले त्यांना जड म्हणायचं. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या आपल्या गुणांवरती आपली आपली श्रेष्ठता ठरते. पण नराच्या रूपामध्ये एक वैशिष्ट्य आहे की नराला नारायण होता येतं. हे जे ज्ञान आहे ते ज्ञान सगळ्यात अंतिम उच्च टोकाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. ते समजो न समजो, जसं आपण म्हणतो की समजावून सांगितलं तर अधिक चांगल्या पद्धतीने करू, पण नाहीही समजलं तरीही म्हणत गेलं तरी आपल्या अचेतन मनामध्ये त्याचे संस्कार राहतात, आणि त्याचाच परिणाम आपल्या जीवनावर होतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा महत्त्वाचा उद्देश म्हणून आपण काल थांबलो होतो की ब्रह्मा नारदा उपदेशित, हे जे उपदेश झालेला आहे तो चतुश्लोकी भागवत आहे. ते भागवत पूर्ण जरी ऐकलं नाही, भागवताचा हा विस्तार आहे. विस्तार गोष्टी कथा आणि समजावून सांगण्यासाठी, आपल्या पातळीवर येऊन समजावून सांगण्यासाठी त्यांची तळमळ,
की याच्यातून तरी समजेल, त्याच्यातून तरी समजेल, त्याच्यातून तरी समजेल असं करत आणि व्यासमुखांनी ते प्रसारित मोठ्या प्रमाणात विस्तारलं. आणि वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी आणि वसिष्ठ ऋषी पुढे सांगता झाला रघुनाथासी. आणि त्यानंतर रघुनाथाला हे ज्ञान सांगितलं. प्रत्यक्ष अवतार भगवंताचा, विष्णूंचा अवतार भगवंत राम, त्यांना सुद्धा औदासीन्य आलं, त्यांना सुद्धा अवसाद आला. सात्विक गुणांनी का होईना अवसाद आला, त्याला ज्ञान दिलं. त्याशिवाय रामायण घडलं नाही असा अर्थ आपण काढतो की गुरूंच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला कोणालाही गुरुच्या शिवाय गती नाही. कृष्णांनी सुद्धा संदीपनी ऋषीच्याकडे आश्रमात शिक्षण घेतलं 64 दिवस. पण ते 64 दिवस शिक्षण घेतलं आणि घेत असताना गुरूंना तेवढाच मान दिला की जो सगळे शिष्य देतात. तुम्हाला काय पाहिजे सांगा. त्या ठिकाणी पहिल्यांदा नियम मोडलाय भगवंतांनी, पहिल्यांदा नियम मोडलाय. दक्षिणा द्यायची म्हणजे द्यायची. गुरु संपन्न होते, ज्ञानसंपन्न विद्यासंपन्न तर होते, ज्ञानसंपन्न गुरु आहेत. गुरूंनी काही नाही मागितलं, त्यांना माहिती आहे भगवंत पुढे उभे आहे, त्यांना काय मागायचं. अरे तू माझ्याकडे शिकला, ह्यापेक्षा अधिक काय मला पाहिजे. माझ्या जीवनाचं सार्थक झालं, मी काय मागणार तुला, मलाच तू दिलंय माझ्याकडे येऊन. पण तरीही त्यांच्या पत्नीजवळ जातोय. ह्यांनी नाही घेतलं तर पत्नीजवळ जातो, कारण पत्नी तिच्याकडे जाऊन तो म्हणतो भगवंत की इतके दिवस 64 दिवस मला आईची जाणीव झाली नाही, माझ्या आईच्या मायेने तुम्ही मला जपलं आणि कोणतीही कमी मला भासली नाही, मग आता तुम्ही मला काहीतरी मागा. आता आई आहे, ती आईचं हृदय आहे, वडिलांचं हृदय नाही हे झालं, पण आईचं हृदय जरा कळवळलं आणि मग त्यांना त्यांचा मुलगा मागितला. म्हणजे आपल्या स्वतःचा नियम भगवंतांनी फक्त गुरूंसाठी मोडला, बाकी कुणासाठीही मोडला नाही. आपल्या गुरूंसाठी बाकी गेलेला मुलगा शोधून आणला आणि त्यांच्या हातामध्ये दिला. त्याची ती एक मोठी कथा आहे. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण कळतो तेव्हा त्यांनी म्हटलंय की अशा ज्या कथा आहेत, अशा कथा चतुश्लोकी भागवताच्या निमित्ताने ह्या सगळ्या गुरु वसिष्ठांनी आपल्या रघुनाथाला सांगितल्या. आता रघुनाथाला सांगितल्या तर रघुनाथाला का माहिती नाही का या सगळ्या गोष्टी? रघुनाथांना या गोष्टी माहिती नाही. रघुनाथ चरित्रच आहे ते, भागवत जरी असलं तरी. म्हणजे जे काही त्यांनी अमरकथेचं ज्ञान दिलं ते स्वतः भगवंताचंच आहे. पण लीला करायची आहे ना आपल्या समोर, आपण खरंच तसं अज्ञानात असतो, ते लीला करून अज्ञानात असतात. हे सीते हे सीते हे सीते म्हणणारे राम, त्याच्यावरती सगळ्यात मोठं ऑब्जेक्शन आहे याच्यावर की हे सीते हे सीते म्हणतो, परब्रह्म म्हणतो स्वतःला, आणि हे सीते कसा म्हणतो, तर त्याच्यावरती राम म्हणतात. राम नाही म्हणत, आपण म्हणतो की ते लीला करतायत आपल्यासाठी. मग हे जे वसिष्ठांनी त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा रामायणातला राम घडलेला आहे. म्हणजे रामायणातला राम, बरं तसे राम तर परब्रह्म विष्णूच आहे, पण राम घडत असताना वसिष्ठांकडे राहिले. विश्वामित्रांनी सांगितलं, दशरथापासून निघाले. हे सगळं कशामुळे झालं? का मायेत अडकून राहिले असते तर रामचरित्र घडलं असतं का? सांदीपनींकडे गेले नसते कृष्ण तर काय ते 64 कलांनी युक्त असलेले श्रीकृष्ण खरंच गुरूंकडे जाण्याची गरज होती का? पण गेले, कारण ज्ञान घेणं आवश्यक आहे. ते सत्याचं ज्ञान, ते वेदांचं ज्ञान गुरुमुखातून आल्याशिवाय त्या ज्ञानाला किंमत नाही हे शिकवायचं होतं. आणि गुरुदक्षिणा दिल्याशिवाय कोणी शिष्याने राहू नये हे सुद्धा त्यांना सांगायचं होतं की शिक्षण एक कण जरी त्यांच्याकडून ज्ञान घेतलं तर त्याची गुरुदक्षिणा आपण दिली पाहिजे. या सुदाम्याचं जेव्हा गोष्ट सांगतात आश्चर्य वाटतंय मला की भगवंत सगळं ओळखतो तरी सुद्धा कोणतीच गोष्ट उघड करत नाही. आपण म्हणतो आपल्यावरती दुःख आलं आणि भगवंत काहीच करत नाही. माणिक प्रभूंचं तर अतिशय सुंदर आता आहे की राम मंदिरात चोरी झाली आणि राम कसा चूप, त्याच्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं आहे. हा जो सुदामा, त्याच्यासोबत कृष्ण सांदीपनी ऋषींच्या सोबत, ऋषींना काही कळलं नाही, त्यांनी ज्ञानदान करण्याचं काम केलं आणि त्यांना जे फुटाणे दिले आणि फुटाणे दिल्यावरती सांगितलं हे सगळ्यांना वाट, आणि कोणाला दिले? पेंद्याला, म्हणजे आपल्या सुदाम्याला दिले आणि वाट म्हणाला. भगवंताची लीला अगाध आहे, भगवंताला सगळं कळतं. अचानकपणे पाऊस, गडगडाट, विजेचा गडगडाट आला, झाडावर जाऊन बसले 8-10 जण मुलं. ह्याला वाटलं चला संधी आहे, म्हणजे सगळं दिसत असून सुद्धा भगवंत काही बदलत नाही. हे त्याच्यातून मला सांगायचं आहे. ही अमर कथा हे आहे की तुमच्या जीवनामध्ये भगवंत काहीच बदलत नाही, पण तुमचंच तुम्हाला जेव्हा जाणवतं तर भगवंत तुम्हाला ऐश्वर्य संपन्न केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याला जे फुटाणे मिळाले त्याचा कुडकुड आवाज येतो ना खाण्याचा, तर तो झाडावर जेव्हा बसला तर भगवंताचीच लीला असावी कदाचित, जोरदार आवाज आला, विजांचा कडकडाट जसा व्हायचा त्यावेळी तो कडकडाट झाला की तो दाणा खायचा.
म्हणजे कुणाला कळत नाही की मी काय खातोय, एकही कण द्यायची इच्छा नाही. भगवंतांना काही दिसत नाही की मित्रांनाही देत नाही, गुरूंनी सांगितलंय खाऊ दिलं. आणि मग जेव्हा प्रश्न विचारला असेल कधी काळी कोणी की सुदामाला दारिद्र्य का, अरे चोरून खाल्लं, मला दिलं नाही, मी चोरलेलं चालतं, तू चोरलेलं चालणार नाही. आणि काय तुझा आवाज तरी तू त्या विजेच्या कडकडाटामध्ये लपवला तरी मला सगळं समजतं. त्याच्यामुळे तुझं जे दारिद्र्य आहे तुला भोगावं लागणार आहे. कारणं असतात काही ना काही, प्रत्येक गोष्टीला कारणं. म्हणून म्हणते ना, आपल्यावर जे दुःख येतं ते सुद्धा आपणच आकर्षित केलेलं आहे. आपल्याजवळ एखादी संधी आली ती सुद्धा आपणच आकर्षित केली, या जन्मी नाही तर मागच्या जन्मी. जय जय रघुवीर समर्थ. हे जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे जीवन कसं जगावं, त्याचा आधार म्हणजे शास्त्र, त्याचा आधार म्हणजे वेद, आणि ते सगळं गुरुमुखाने. हे सगळं गुरुमुखाने जर आलं तरच आपला उद्धार आहे, कल्याण आहे. कारण त्या क्षणी सत्याच्या आधाराने माणूस जगतो. मग वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथास. किती गोड आहे हे वाक्य. वसिष्ठ मुनींनी रघुनाथाला सांगितलं, म्हणजे सांगत असताना वसिष्ठांना माहिती आहे की राम कोण आहे, पण तरी सांगायचं आहे. कारण रामांनी असं दाखवलं की मला औदासीन्य आलेलं आहे, मला लोकांची काळजी वाटते, मला राज्य नको. राज्याचा त्याग हे पहिलेपासूनच आहे त्यांच्या मनामध्ये. मला राज्य नको, मला राज्य नको. आपण जे म्हणतो ना तसंच घडतं. आपणच कर्मदरी आपल्या घराची वास्तू म्हणा किंवा आपले जे विचार असतात, आपले जे शब्द असतात तेच आकर्षित करतात. असं तर माझ्या आता ठाम मत वाटायला लागलं. आपण बोलतो तसं, म्हणून बोलूच नाही, विचित्र असं बोलूच नाही. माझ्या स्वतःच्या नवऱ्याचं उदाहरण सारखं, मी गेल्यानंतर तुला फायदा होईल, मी गेल्यानंतर तुला इतकं करून ठेवलं, मी गेल्यानंतर तुला इतकं करून ठेवलं, आणि तसंच घडलं. तुमची गरजच नाही, मग पैसा ठेवून दिला भरपूर. जे करू, जे विचार करू, जे चिंतन करू, जे मनन करू, तसं घडतंय. मग आपण अतिशय उत्तम चिंतन त्याही घडीत आपण चिंतन करायचं आता की जेही घडणार आहे ते फक्त रघुनाथाच्या कृपेने घडणार आहे. का रघुनाथाला माहिती नव्हतं? रघुनाथाला सगळं माहिती होतं, पण तिथे शांतपणे मुद्दाम गुरूंच्या समोर ज्ञान घेतोय की जे काही दुःख येणार आहे, मला राहायचं नाही, मला लोकांचं दुःख पाहावत नाही, पण मला राज्य नको, राज्यामध्ये मला गोडी नाही, असं त्यांच्या मनात असतं. त्या जन्मामध्ये बरोबर तसंच वागतो आपण की जसं आपल्याला पुढे आपलं चरित्र घडवायचं आहे. मग तसं घडत असताना वसिष्ठांनी त्यांना जो आधार दिला, त्यांना जे ज्ञान दिलं, ते ज्ञान म्हणजे सुद्धा अमरकथा आहे, चतुश्लोकी भागवतासारखीच योग वसिष्ठ आहे. पण योग वसिष्ठ समजायला कठीण, भगवद्गीता समजायला कठीण, पण चतुश्लोकी भागवत म्हटलं तरी माणसाचं काम भागतंय. 1 श्लोकामध्ये 4 श्लोकामध्ये काम भागतंय. हे सगळं ज्ञान त्याच्या भरोशावर कितीतरी लोक तरले आहेत, कितीतरी सन्मार्गी लोक ह्याच्याच आधाराने तरले आहेत. मग आता कृष्ण सांगे अर्जुनासी, हे रघुनाथांनी सुद्धा वसिष्ठांच्या तोंडून ऐकलं आणि अर्जुनाने कृष्णाच्या मुखातून ऐकलं. ती सप्तश्लोकी गीता, चतुश्लोकी भागवत, रघुनाथांचं वसिष्ठांच्या मुखाने आलेलं, व्यासांनी दिलेलं भागवत, 18 पुराण, वेद, हे सगळे आपल्या जीवनाचे आधार आहे. आम्हाला लहानपणी 4थीत असताना आपल्याला सगळ्यांना शिकवलं आपल्या हिंदू धर्माचे 4 मोठे ग्रंथ. असं म्हटलं की ते तोंडपाठ जायचं, त्याचा काय उपयोग आहे ते कळतच नाही ना. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, असं म्हणून आमच्या शाळेची बेल व्हायची. ते सुसंगती म्हणण्यामध्ये लक्ष नाही, कधी बेल होते, कधी दप्तरावरून घरी पळतो. प्रत्येक वेळी खरं आपली सोय प्रत्येक वेळी करून ठेवली आहे, प्रत्येक वयामध्ये, पण लक्ष नसतं. ही जी अमरकथा आहे त्यांना सांगितली, त्यांनी ती मन लावून ऐकलेली आहे. आणि त्यांनी त्या 10 दिवसामध्ये 64 दिवसामध्ये कृष्णांनी सगळं ज्ञान घेतलं आहे. आणि त्या 64 दिवसाच्या ज्ञानाने आणि त्याची दक्षिणा देऊन आणि स्वतःचं आयुष्य कसं घालवलं आहे हे आपण बघतो. ते ज्ञानाच्या शिवाय शक्य नाही. म्हणून त्यांनी तो उदाहरण दिलं आहे की जर कृष्ण स्वतः परमात्मा शिकतोय तर बाकीच्यांचा काय प्रश्न आहे, न म्हणण्याचा प्रश्न नाही. या ठिकाणी आपण नकारात्मक विचार करायचाच नाही. आपण त्याचं महत्त्व जाणायचं, वेदांचं, शास्त्रांचं, गुरुमुखाचं. आणि या सगळ्या गोष्टी, त्यांचं जीवन जसं घडलं तसं नराचा नारायण होतो. मग आपल्याला सुद्धा संधी नारायण होण्याची फक्त शास्त्राच्या आधाराने मिळू शकते. जय जय रघुवीर समर्थ. वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी, कृष्ण सांगे अर्जुनासी, सप्तश्लोकी गीता. श्रीराम. ऐसे सांगावे ते किती सांगू, किती सांगायचे असे. नंतर बहुत ऋषी बोलिले बहुती, अद्वैत ज्ञान आदी अंती सत्याची असे. श्रीराम. आता ते सांगतात ते किती उदाहरणं द्यायची, किती काय सांगू. सगळ्यात मोठं महत्त्वाचं ज्ञान, कारण आपल्या गोष्टीच्या रूपाने का होईना, आणि ते जे चिंतन झालं त्याचा अर्थ शेवटी या तिन्ही ओव्यांचा एकच आहे की त्यांनी म्हटलं अद्वैत ज्ञान आदी अंती सत्याचे असे. कल्याणानाम निधानम परिमलमतनम पावनम पावनानाम
पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम. जय जय रघुवीर सम. वेदांचं जे सार आहे ते रामनाम आहे. भक्त रामनाम घेईल, ज्ञानी वेद शिकून घेतील, वेदांचा अर्थ शिकतील आणि त्या अर्थातून तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी हे शिकतील. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. फक्त या मार्गाने जे जातील ते कोणत्याही मार्गाने जावो, मग योग मार्गाने जावो, ज्ञान मार्गाने जावो, भक्ती मार्गाने जावो, ते एकाच ठिकाणी जाणार आहे, केशवापर्यंत पोचणार आहे. योग मार्गाने शरीराला त्रास देतील, ज्ञान मार्गाने बुद्धीला त्रास देतील आणि भक्ती मार्गाने हृदयातून बोलतील. या कोणत्याही मार्गाने जे आपल्या आवडीने होईल तसं आपण करून त्या ठिकाणी जाऊ शकतो. तेच अंतिम सत्य आहे. अद्वैत ज्ञान आदी अंती. आणि अद्वैताचं ज्ञान म्हणजे वेदांचं ज्ञान नव्हे, अद्वैताचं ज्ञान म्हणजे पुराणांचं ज्ञान नव्हे, अद्वैताचं ज्ञान म्हणजे ग्रंथांचं ज्ञान नव्हे. फक्त कारण त्यांनी सांगितलं शब्दांवरती शब्दसुद्धा उडून जातील, त्याच्यातल्या ज्ञानाच्या काय गोष्टी सांगितल्या त्यासुद्धा उडून जातील, पण अनुभव जर आज घेतला असेल तर ते ज्ञान त्याच्याबद्दल बोलतायत. वेदांच्या ज्ञानाबद्दल बुद्धीने जे पकडता येतं, श्लोक पाठ केले, श्लोकाचा अर्थ काढला, ते ज्ञान अपेक्षित नाही. ते तर उत्तमच आहे. त्यांनी माणूस आपल्याला भगवंत जवळ वाटतो. अरे पुरुष सूक्त म्हणताना, शिवमहिम्न म्हणताना, ह्या सगळ्या गोष्टी म्हणत असताना तो पुरुष त्याच्याबद्दल आपण वर्णन करतो, ते तर उत्तमच आहे. पण हे सगळं जरी नसलं पण तो आहे आणि त्याची मी आहे हे जे महत्त्वाचं ज्ञान त्याच्याबद्दल ते बोलतात आहे की अद्वैत ज्ञान आदी अंती सत्तेची आहे. तो होता, तो आहे आणि राहणार आहे. मी होती, आहे आणि राहणार आहे सतत सोबत भगवंताच्या. कोणत्याही योनीत असेल, कोणत्याही योनीमध्ये असेल. आणि शेवट महत्त्वाचं आणखीन आपल्यासाठी की सद्गुरू मुखाने आलेलं वाक्य सगळ्यात महत्त्वाचं अंतिम ते वेदवाक्य आहे. ते जे आहे ते वेदवाक्य आहे. तर या सगळ्या गोष्टी हां बोला काय आपण पक्षात म्हणजे हां बोलताय का काही? हा नाही नाही मॅडम चालू झालं बरोबर. बोला बोला. हां तर म्हणून मिथ्या ऐसे सांगावे ते किती बहुत ऋषी बोलिले बहुती अद्वैत ज्ञान आदी अंती सत्याचे आहे. आता या ठिकाणी हे जे आदी अंती ज्ञान सांगितलं, कोणतं ज्ञान सांगितलं? म्हणून म्हटलं ना, आपण जे मागचं ऐकलं तो समजा पूर्णच्या पूर्ण समास आपल्या लक्षात नसेल, पण रोजच्या क्षणाचा जो अनुभव आहे ना ते सुद्धा सत्याचं ज्ञान आहे. या क्षणी जो अनुभव येतो तो उचलता येतो, तो सुद्धा सत्याचा अनुभव. आणि तो सत्याचा अनुभव म्हणजे आपण म्हटलंय ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. किंवा मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथमनाथनाथम श्रीविश्वनाथम शरणं प्रपद्ये. हे सगळे श्लोक शिवाची मानसपूजा, हे सगळे श्लोक ज्ञान संपन्न आहेत असं समजायचं. त्याचं वेगळं ज्ञान घेण्याची गरज, घेतलं उत्तम आहे. त्याच्यामध्ये 24 तासातले 23 तास घालवून ज्ञान घेतलं पण अनुभव नसेल तर उपयोग नाही. आणि 1 मिनिट जरी त्याचा अनुभव घेतला तर ज्ञानाची गरज नाही. इतकं त्याचं तौलनिक विचार केला तर महत्त्व अनुभवाला आहे. आणि अनुभवाला असेल मत एकच. मी आजच एक संकल्प केला मनातल्या मनात. मी म्हटलं आपण म्हणतो हे म्हटल्याने ज्ञान होईल, हे म्हटल्याने चांगलं, माझा पाय दुखतो, गुडघा दुखतो म्हणून आपण रामाचं रामरक्षा स्तोत्र म्हणायचं, असं काही छोटं छोटं करायची गरज नाही आहे. सद्गुरूंनी सांगितलं ना ते एकच. काही मागायचंच जर नसेल तर तेवढं एक नाम घेत राहायचं. बाकी ते सगळ्यांचं सार आला आता त्याच्यात. असा जर अनुभव आपण जर एखादा संकल्प केला तर त्या संकल्पाप्रमाणे सद्गुरू त्यांना काय कळत नाही. आपल्याला लागलीच वाटतं चतुश्लोकी भागवत म्हटलं की भगवंत प्रसन्न होतील, लागलीच असं म्हटलं हे स्तोत्र शिवाचं म्हटलं की शिव प्रसन्न होईल. आणि ह्यामुळे ना सारखी बुद्धीचा भ्रम आहे. ही बुद्धी सारखी इकडे तिकडे बुद्धीच्या जोरावर आपण चांगलंच करतो पण ध्येयापासून दूर जाण्याची खूप शक्यता आहे.
काय त्याला समजत नाही. शिव आणि विष्णू जर ते एकच आहेत म्हणतात, ब्रह्मा विष्णू एकच आहे, ते परब्रह्म तत्व एकच आहे, नाम एकच आहे, नाम आदी अंती आहे, हे आपल्याला माहिती असून सुद्धा आपण कधी कृष्णाचा, कधी रामाचा, कधी विठ्ठलाचा असं का करतो? जे आहे एक ठरलेलं एकानीच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, हा साधासुद्धा संकल्पसुद्धा ज्ञान आहे. मग त्यांनी सांगितलं अद्वैत ज्ञान आदी अंती सत्याची असेल. हे जे सत्याचं ज्ञान आहे ते सद्गुरूच्या मुखाने आलेलं ते सत्य आहे. मग बाकीच्या ज्ञानाची मग तर आपल्याला कमी करून टाकलाय त्रास, आपल्याला त्रासच कमी करून टाकलाय. जे जे आपल्या सद्गुरूंनी सांगितलं तेवढं जर केलं, हे ज्ञान मिळवणं हे आपल्या आपल्या स्वतःच्या बुद्धीसाठी आवश्यक आहे, मन रमवण्यासाठी आवश्यक. अच्छा, पुरुष सूक्तामध्ये असं म्हटलं आहे, पवमान घातल्याने असं होतं आहे आणि या सगळ्या स्तोत्रांनी असं होणार आहे, विष्णू सहस्रनामातला हा श्लोक म्हटल्याने माझं ऐश्वर वाढणार आहे. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी जीवानी फक्त नामस्मरण केलं तरीसुद्धा हे सगळ्याचं सार, वेदांचं सार हे नाम आहे. आणि कलियुगात तर फक्त नामाचा आधार आहे. असं जेव्हा समर्थ परंपरा आपली म्हणते, रामकृष्ण हरी जशी वारकरी परंपरा सांगते, त्या शब्दांच्या व्यतिरिक्त तिसरं काही खरं नाही म्हणतात. ज्ञान घेणारे विद्वान असतात, पण भक्तच महत्त्वाचे आहे. विद्वान आणि भक्त असेल हा दुर्मिळ योग तर उत्तमच आहे, नसेल तर निदान भक्त तरी पाहिजे. नुसता ज्ञानी भगवंताला आवडत नाही. आपल्या आईचं उदाहरण आपण सांगितलं, त्याने आईवरती लिहिलेला निबंध असेल आणि मुलांनी जर आईला आई म्हणून हाक मारली तर निबंधापेक्षा आई हाक मारणं हे आईला सुद्धा जसं प्रेमाने आवडतं, तसं भगवंताला सुद्धा ज्ञानापेक्षा भक्तीने जो हाक मारतो तळमळून तो आवडतो. हे वेदांचं सार आहे. म्हणजे त्यांनी जे ज्ञान दिलं ते कशामुळे तरले? व्यासांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान शुकानी कसं पूर्णत्वाला नेलं? त्यांच्या ज्ञानाला पूर्णत्व शुकाचार्यांच्या दृष्टीने आलं. अमरकथा ऐकून आले आणि व्यास त्यांचे वडील आहेत, त्यांचे गुरु आहेत. त्यांनी ज्ञान वगैरे घेतलं नाही, त्यांनी ती कथा ऐकली आणि वडिलांना वडीलसुद्धा न म्हणता निघून गेले. हा जो अनुभव मायेला सोडलाय त्यांनी, मायेला त्यांनी सोडलं असे असतील तर भक्तच बरे ना. अशा पद्धतीचं हे आदी अंती जे ज्ञान आहे ते सत्य ज्ञान म्हणजे आपला अनुभव स्वतःचा. आणि सत्य आता याच्यावर तर की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी, हे त्याचं सत्य असं रूप आहे, त्याचं तेच आपलं रूप आहे असं जर जाणून त्याचं नाव जर घेतलं तर ते आदी अंती सत्य तेच आहे. ऐसे सांगा म्हणून मिथ्या आत्मज्ञान, म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन, प्रज्ञेरहित जे ज्ञान तयासे ते कळेना. आता याच्यावरती हे जे आत्ता बोलली हेच पुन्हा आहे बोलणं, की जर प्रज्ञा नसेल, आता एवढं सगळं ज्ञान घेतल्यावर प्रज्ञा नाही का? हे सगळं समजलं की 14 ब्रह्म आहेत, त्यानंतर मी ब्रह्माचं ज्ञान घेतलं, सगळ्या गोष्टींचं ज्ञान घेतलं, मायेचं ज्ञान घेतलं, ब्रह्माचं ज्ञान घेतलं. हे ज्ञान घेत घेत जी शिडी वर चढल्यानंतर ते म्हणतात प्रज्ञा नाही. सोपं होतं का दासबोध वाचणं? शब्द मराठीत आहे पण वाचणं तरी आपली 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 पात्रता आहे का? ते घेतल्यावर ते प्रज्ञारहित ज्ञान आहे म्हणतात ते. कारण काय की ऐकलं, या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं, या डोळ्यांनी वाचलं आणि कानांनी सोडून दिलं आणि मनामध्ये काहीच नाही. मनामध्ये त्याचं 1% जर झिरपलं नाही. त्यांनी सांगितलं पाणी भरत असताना जर आपण त्या चाळणीमध्ये पाणी नेलं तर काहीतरी थेंब राहील का पाण्याचा त्या चाळणीमध्ये? त्याच्यात तसं सारखं आहे, पालथ्या गड्यावर पाणी आहे. कितीही ऐकलं, दिवसभर 24 तासातले 23 तास वाया गेले आणि 24व्या तासाला जर आपल्याला तो अनुभव नसेल तर ते 23 तास वाया गेले. भले ते पुढच्या जन्मी कामाला येईल मिळवलेलं ज्ञान, पण मुक्ती नाही, मोक्ष नाही, प्रज्ञेरहित ते ज्ञान. मला म्हणायचं काय, अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की सगळं ज्ञान आपल्याजवळ आहे पण त्या ज्ञानाचा जर अनुभव नसेल. आता त्यांनी सरळ सांगितलं, म्हणून आज मी म्हटलं नाही की आज माझ्यामध्ये हा जो, जसं काल म्हटलं भक्तीने आपण फक्त अभंग ऐकले आणि ज्ञानाकडे दुर्लक्ष केलं, तसं आज मी म्हटलं जर त्यांनी तळमळून 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 सांगतायत की नामामध्ये वेदांचं सार आहे तरी आपण घेत नाही. गुडघा दुखतो, पाय दुखतो, डोकं दुखतं आणि कुटुंबाची समस्या म्हणून रामाचं नाव घेतलं तर तो राम म्हणतो प्रारब्धामध्ये मी तसा बदल नाही करू शकत, ते भोगावंच लागणार आहे. ज्याच्यासाठी तू बोलतोय ना बुद्धीनी, ते जे तुला ज्ञान झालंय की हे राम असं करतो, कृष्ण असा करतो आणि भगवंत असा करतो, ते सत्य नाही. त्यापेक्षा तुझा जीव मला समर्पण कर आणि माझं फक्त नाम घे, जे किती सोपं आहे. रामामध्ये तर कोणतीच अक्षरं नाही आहेत, रामकृष्ण हरीमध्ये तरी कोणतं वेगळं अक्षर आहे?
या सगळ्या गोष्टी म्हणे सगळा हा अनुभव घ्या म्हणतात आहे. म्हणून वेदांचं सार आपल्या हातात दिलंय. एवढा मोठा ग्रंथ सुद्धा नाही. दिवसातले 5 मिनिटं जरी मनापासून त्यांचं ध्यान केलं, हा वेदांचं सार अनुभव जो घेईल त्याला ग्रंथ समजेल आणि त्याचं कल्याण होईल. मग इतकी सगळी धावपळ. गोंदवलेचे महाराज म्हणतात, तुम्ही माझ्याकडे येता आणि रिक्त हस्तानी जाता, मलाच रडायला येतं. मला समजतं की हा व्यक्ती रिक्त हाताने जातोय, पण मी काहीच करू शकत नाही. कारण प्रारब्ध तुमचं तुम्हाला बदलावं लागेल. मी मार्गदर्शन करू शकतो, हे एवढा मोठा ग्रंथ देऊन सांगू शकतो की मी कोण आहे आणि तुम्ही कोण आहात. पण त्याचा अनुभव तुम्ही रात्री 5 मिनिटं तरी कृतज्ञ भावाने माझा घेतला तर हे या सगळ्या ज्ञानाचं म्हणजे आपल्याला कोणतीच जबाबदारी नाही, पाठांतराची नाही, श्लोकांची नाही, समजून घेण्याची नाही, ज्ञानाच्या अगदी कोष्टकाच्या कोष्ट पाठ करण्याची गरजच नाही आहे. माहिती आहे, तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याचं नाव आपल्याजवळ आहे, ते घेतल्याने आपला जर कल्याण होणार आहे, बस तेवढा हा अनुभव. म्हणून त्यांनी सांगितलं हा ग्रंथ अनुभवाचा आहे, बोलण्याचा वाचण्याचा गमतीचा नाही आहे. गंमत म्हणून 1 तास बसलो आणि 1 तासाने निघून गेलो असं नाही आहे. अनुभव आला पाहिजे. आणि अनुभवाने एक क्षण जरी मग मी म्हटलं कोणतंही नाही, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा हे स्नानाच्या वेळी का म्हणायचं? आपण हेच पाठ केलं ना बुद्धीमध्ये की त्यामुळे असं होतं स्नानाचं. हे सगळं जरी असतं तर त्यांनी म्हटलं तुम्ही रामनाम जर घेतलं तर कोणत्याही वेळी घ्या, कसंही घ्या, सगळंच मी करतो. तुमचं संपूर्ण जीवन हे महाराज कितीतरी वेळा सांगतात. या सगळ्या वेगवेगळे तुकडे करून आणि काही करायचं काम नाही. एकच शिल्लक ठेवा शेवटचं आणि तेवढं करा. हा रामदासी परंपरेमध्ये त्यांनी आधीपासूनच सांगितलं की इकडे सुद्धा रामनामाचा रामकृष्ण हरीचा जप आहे. तर हे सगळं जर केलं तर अर्जुनाला काय सांगितलं? स्वधर्म पालन करायला सांगितलं. आणि स्वधर्म म्हणजे फक्त मी कोण त्याचं चिंतन. आणि त्याचं चिंतन आणि त्याला काय समजत नाही असं नाही. आणि वेगवेगळे चमत्कार सुद्धा जीवनामध्ये आपणच उलटं वळतो. आपण जे मायेमध्ये गुंतलोय ते मायेमध्ये न गुंतता आपणच त्याच्याकडे वळतो. हे नामामध्ये ती ताकद आहे. त्या नामाचं उदाहरण सांगत असताना त्यांनी सांगितलं, व्यक्ती गेला तरी सुद्धा नामाबद्दलचं त्याचं चिंतन संपत नाही. स्वतःच्या गेला, पिशाच्च्या योनीमध्ये गेला तरी सुद्धा त्या जारण मारण क्रियेने जेव्हा लोक काढतात म्हणे दत्त संप्रदायाचे लोक, आपण नुसतं ऐकून आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, पण त्याचा अनुभव तर घेऊ शकतो. जारण मारण्यासाठी जेव्हा ते गुरु तिथे येतात आणि झाडणी वगैरे हातात घेऊन जेव्हा त्यांना मारतात, सांगतो मी या गावचा पाटील आहे. म्हणजे नाव त्यांनी गेल्यानंतर सुद्धा त्याच्या मनातलं नाव जात नाही. बरं मग भगवंताचं नाव कसं जाईल? आणि तो अनंत अनंत ब्रह्म हे त्याचे सुर डमरूच्या आधीचा नाद आहे. रामनाम तत्व किंवा जे कोणतं आपण घेतोय ते नाम, म्हणून ते नाम आपल्याला दिलं आहे ना ओंकार स्वरूपाचं. मग ते कसं जाईल? तो जाणारच नाही, ते सत्य आहे. आपल्यासारख्या फुटकळ माणसाचं जर नाव आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात राहतं, झोपेत सुद्धा आपल्याला नाव आपलं जर कोणी उच्चारलं तर पटकन उठून बसतो. फुटकळ देहाला दिलेलं नाव, त्याच्यासाठी एवढी अटॅचमेंट आहे, तर भगवंताच्या नामाला किती किंमत आहे. त्याचं नाव घ्या आणि त्याला समजत नाही असं काहीच नाही. म्हणजे या सगळ्या ज्ञानाला गुंडळूनच ठेवलं आहे सरळ सरळ समर्थांनी या ठिकाणी. ज्ञानासाठी ज्ञान हा आपण अनुभवासाठी पहिल्यांदा वाचतोय, त्याच्यामुळे हा अनुभव घेणं खूप आवश्यक आहे. दासबोध समजण्यापेक्षा ही त्यांच्या मागची भूमिका काय आहे की अनुभव घ्या, जसा मी घेतला तसा तुम्ही घ्या. ती वरदलक्ष्मीची कथा आहे, त्या ठिकाणी माझी नात अशी वाचायची की जसा शिलाने अनुभव घेतला तसा मला येऊ दे. असं प्रत्येक कथेमध्ये असतं, जसा शिलाला अनुभव आला तसा येऊ दे. हे जर प्रत्येक छोट्या छोट्या कथांमध्ये सुद्धा सांगितलंय की शिलाला जो अनुभव आला तो तुला, म्हणजे तुझं ऐश्वर्य पुन्हा येईल, तुझा नवरा जो बिघडला तो जागेवर येईल. हे जे म्हणतात ना, जसा तिला आला तसा येऊ दे. मग तोच अनुभव जसा सद्गुरूंना आला तसा मला येऊ दे. आता थोडी तरी आपली पात्रता वाढली पाहिजे की नाही, पातळी. मग सद्गुरूंचा अनुभव मला येऊ दे, बाकी काही नको, बाकी मला काहीच नको. आणि हे नुसतं म्हणायचं नाही, त्यांचं म्हणणं समजलं आहे सगळं. आता याच्यात काही अर्थ नाही, दिलंही तरी अर्थ नाही, नाही दिलं तरी अर्थ नाही, त्याला किंमतच नाही माझ्या लेखी काही. माझ्या लेखी मला ते नकोच आहे असं जेव्हा तो म्हणेल तेव्हा भगवंत काय देईल त्याची कल्पना आपण करू शकत नाही. आपण त्याच्या स्थितीत तर यायला पाहिजे. हा असं म्हणत असताना त्यांनी बाकीचं सगळं प्रज्ञेरहित आहे म्हणतात. इतकी हुशार मी. पुरुष सूक्त पाठ, विष्णू सहस्त्रनाम पाठ, सगळं पाठ, ते म्हणतात प्रज्ञारहित आहे. जर विष्णू सहस्त्रनाम म्हणून विष्णूचा अनुभव नसेल तर प्रज्ञारहित तुझं ज्ञान आहे. खटकन देहबुद्धी कमी होते की नाही? देहबुद्धी कशाची की मला एवढं पाठ आहे. आणि याचा आपण लहानपणापासून अनुभव घेतो की एखादी गोष्ट चांगली असली की त्याचा आपल्याला खूप कौतुक वाटतं. ते म्हणतात त्याचं कशाचंच काही कौतुक करायचं कारण नाही, तू माझ्या कौतुकास पात्र आहे, बस.
कुणाच्या? भगवंताच्या. भगवंताच्या कौतुकास पात्र झाल्यावर बाकी कोणत्याच कौतुकाची गरज नाही. आणि हे आतल्यात कळतं. त्यांनी काय आपल्याला शाबासकी दिली आणि काय त्यांनी आपल्या थोबाडीत मारल्या हे आपल्याला कळतंय. एवढं कळायला एवढा पात्र जर भक्त झाला तर मग त्याला प्रज्ञेरहित होणे म्हणतात. नाहीतर त्या प्रज्ञेचा अभिमान खूप होतो. म्हणून मिथ्या आत्मज्ञान. म्हणून जेथे शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुतीचं मौन मुद्रा पडली, जाणपणे न वचे बदली, स्वरूपस्थिती. स्वरूपाची स्थिती समजत नाही बरं. आता ह्याच्यावरती खरंच किती जबरदस्त चिंतन व्हायला पाहिजे. माझ्या स्वरूपाचं चिंतन मी करू शकत नाही. प्रत्यक्षात मी कशी आहे हे मी करूच नाही शकत कल्पना. 1 मिनिटं त्याला समजावून सांगू. अगदी भगवंतासारखं ऐश्वर्य आहे, भगवंतासारखी बुद्धी आहे, भगवंताचीच बुद्धी आहे. भगवंतासारखी तरी कशाला? भगवंताचीच बुद्धी आहे, भगवंताचंच रूप आहे, भगवंतासारखीच लक्ष्मी आपल्या आजूबाजूला आहे, भगवंतासारखी प्रज्ञा आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या आहे हे कसं मन मानेल माझं? नाही मानणार. स्वरूपस्थिती कळूच नाही शकत. आता ह्याच्यावरती चिंतन कळत असेल मला काय म्हणायचं आहे की स्वतः ऐश्वर्य संपन्न असून सुद्धा कर्मदारिद्र्यासारखं माझ्याजवळ हे नाही म्हणतो आणि जे फुटकळ नाव आणि फुटकळ बुद्धी आहे त्याच्याबद्दल कौतुक करतो, तर ती स्वरूपस्थिती नाही. स्वरूपस्थिती म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आणि मी काही वेगळे नाही ही स्थिती. ती स्थिती सांगण्याची नाही, कुणाला पटवण्याची नाही, कोणाचं ज्ञान पटवून देण्याची गरज नाही. प्रश्न हा आहे की तो आणि मी एक आहे. आमच्या दोघांचा एकमेकात संवाद चालतो. ती जी शिक्षा देतो ती मी भोगतो, तो जो कौतुक करतो त्याचा मला भयंकर आनंद होतो. या 2 संवादावरती आलेली जी स्थिती आहे ती स्वरूपाची स्थिती आहे. बाकी सगळ्या पालथ्या गडावर पाणी आहे. काहीही मिळालं तरी फक्त भगवंत आणि मी नातं खरं आहे. आणि अद्वैतात तर ते म्हणतात भगवंत म्हणजेच मी आहे. तितकं आपली पात्रता नाही, पण निदान भगवंत खरा आहे. कितीही दुःख झालं, मला तर सगळ्यात मोठा दुःखाचा जो प्रसंग आहे तो महाराजांच्या घरात असताना आला. महाराजांच्या आणखीन एक गोष्ट की जे महाराजांचे शिष्य आपल्या गावात आहेत त्यांच्याकडे स्वतः एक मोठी खोली आहे भगवंताची. त्यांना मोठं सिंहासन आहे, छत्र चामर आहे त्यांच्या घरी आणि अतिशय दुःखामध्ये त्या बाई आहेत. तरीही त्यांची स्थिती बदलत नाही. त्याशी आम्ही दोघी जेव्हा बोलत बसलो 1-1.5-2 तास चर्चा झाली. कारण आता भक्त भेटले आणि मग गुरूंची कौतुक करायचं म्हटलं की शब्द अपुरे असतात. दोघीही भरभरून बोलत होतो. लागली भानावर आल्या त्या, अरे माझा जप राहिला म्हणे आज. अगदी त्याचा अनुभवसुद्धा म्हणजे त्या व्यक्तीशी बोलूनसुद्धा आपण घेऊ शकतो एवढं ते खरं आहे. अरे माझा जप राहिला ना. आपण बोलत लागलीच दुसऱ्या क्षणाला म्हणाला तुझ्याशी बोलणं झालं आणि आपल्या दोघांचं सद्गुरूंबद्दलचंच बोलणं म्हणजे हा एक प्रकारचा जपच आहे म्हणे आपला. महाराज आनंदाने बघतायत म्हणे. म्हणजेच करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा. तर या सगळ्यांची स्थिती जेव्हा घरामध्ये अतिशय मोठं दुःख आहे. इतकं जास्त दुःख येते की आपण म्हणतो की 98% लोकांना असं दुःख नाही, जे 2% दुःख आहे तशा प्रकारचं दुःख त्या भोगतायत. आणि घरामध्ये खूप मोठा आनंदाचा वातावरण म्हणतात. म्हणून म्हटलं सद्गुरूंच्या घरी आनंद सोहळा. नेहमी म्हणते मी त्यांच्याकडे यायचं, सद्गुरूंच्याकडे आनंद सोहळा. का असतो आनंद सोहळा? कारण ते म्हणतात या खोलीमध्ये आल्यानंतर मी आणि तू बाकीचं सगळं संपलेलं आहे असं त्या स्वतःच म्हणतात मला. मग हे दुःखाच्या पर गेलेल्या म्हणजे भगवंत कसा त्यांना सांभाळत असेल, रात्री त्यांना कोणता आनंद देत असेल, कशाच्या भरोशावर ते शांत राहत असतील दुःखात. आणि सुखामध्ये सुद्धा ऐश्वर्यामध्ये सुद्धा एखादा व्यक्ती म्हणतो हे ऐश्वर्य माझं नाही. जनक राजाचं उदाहरण, हे जे मला ऐश्वर्य मिळत आहे. आज दुपारी माझा सुद्धा अनुभव मी म्हटलं की त्या प्रभाताईंचा जेव्हा मला फोन आला, मला ही संधी आहे बोलायला मिळतं, करायला मिळतं, दिवसभर त्याचा मला अभ्यास करायला मिळतो. ही संधी भगवंतांनी दिली, ह्याबद्दल मी कृतज्ञ आहे. म्हणजे दुःखात सुद्धा त्यांची कृतज्ञता, सुखामध्ये सुद्धा भगवंताची कृतज्ञता. हे वेद नाही तर काय. आणि वेदशास्त्र शिकण्याचं नसून अनुभवाचं शास्त्र आहे असं समर्थ स्वतःच म्हणतात. तर या सगळ्या मग जिथे शेषाची प्रज्ञा संपली आणि ज्या ठिकाणी श्रुतीचं मौन मुद्रा, जे श्रुती बोलू शकत नाही, श्रुतींनी सुद्धा सांगितलं. तर याच्या पुढचं जे आहे ना तर तुमचा अनुभव तुम्ही घ्या. श्रुती वेद जे सांगतायत ना, 4 वेद सांगतात आहे ते म्हणतात मी सांगून झालं. आता याच्यानंतरचा जो अनुभव आहे ना तुमचा तुम्ही घ्या. माझ्याजवळ शब्द नाही, नेती माझ्याजवळ आता त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी वेळ शब्द नाही. आता आपण बोलणं सुरू करायचं. वेद जिथे संपले तिथे भक्त बोलायला लागतो. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल शिंदेच्या बाबतीत म्हणतात जिथे बाकीचे सगळे गायक थांबतात तिथून विठ्ठल शिंदेचा स्वर लागतो. तसं जिथे वेद शास्त्र श्रुती सगळं संपलं, ज्ञान संपलं, काहीच कळलं नसलं तरी पण त्या ज्ञानाबद्दल मला शून्य किंमत असली, मला येत नसलं, माझी जिभही नाही चालत, माझी वाणी चालत नाही, माझे डोळे चालत नाही, माझं शरीर चालत तरीसुद्धा
ते जिथे संपले तिथून भक्ताची वाणी सुरू होते, जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे ज्ञानाला किती किंमत आहे आणि भक्ताला किती किंमत आहे. आणि हाच अनुभव सगळ्या संतांनी घेतला. आणि ते असे ते ज्ञानी असल्यामुळे, आणि माझं वाक्य तसं कसं ऐकेल कोणी, त्यामुळे त्यांनी सगळ्या प्रकारचे ग्रंथ आपल्यासमोर ठेवले की या ग्रंथाच्या आधाराने त्या शिडीशिडीनी आणि चढत 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 माझ्यापर्यंत या आणि माझा जो अनुभव आहे तो तुम्ही घ्या. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे सगळे बोलणारे शंख आहे. बोलणारे शंख असतील आणि त्यांना अनुभव नसेल तर त्या ज्ञानाचा, ते म्हणतात प्रज्ञे रहित हे जन, प्रज्ञे रहित ते जन. ज्यांना अनुभव नाही, त्यांची प्रज्ञा नाही, एवढेही विद्वान असू द्या, आणि म्हणतात पाय धुवा आमचे पाय धुवा आणि त्याचं तीर्थ प्या म्हणतात. एवढे साक्षात ब्रह्म असणारे महाराज कधीही देहाची कौतुक केलं नाही. जे काय करायचं ते हनुमंताला करा, जे काय करायचं ते माझ्या रामरायाला करा, माझ्याजवळ यायचं नाही. जिवंत असतेपर्यंत स्वतःचं नावसुद्धा त्यांनी कधी काढू दिलं नाही. प्रल्हादांनी तर हे सगळं अष्टक त्यांच्या गेल्यानंतर आलेलं आहे. किती देहबुद्धीचा म्हणजे नाश करून घेतलाय स्वतःचा. भर्जनम भवबी जानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जन. फक्त रामाचं आणि भर्जन माझ्या बीजाचं, देहबुद्धीचंच माझं भर्जन झालं पाहिजे. सगळे बीज राखच आले पाहिजे, म्हणजे त्याच्यातून पुन्हा उत्पन्नच झालं नाही पाहिजे कोणत्याच प्रकारचं. अशा प्रकारचे यांचे चरित्र. आणि मग ते प्रज्ञरहित नाही, ते प्रज्ञावान. आणि जिथे प्रज्ञा संपते त्या ठिकाणी भक्ताची वाणी सुरू होते आणि त्या वाणीला मग तशी किंमत येते. आणि म्हणून या संतांच्या वाणीला किंमत आहे, अन्यथा ज्ञानाला कुठेच कमी नाही आहे. ज्ञानसंपन्नता आता सगळे गुरु 1012 पुराणं आपण एका क्लिकवरती आपल्या मोबाईलवर येतात. पण सद्गुरू वाणीला जी किंमत आहे ती अनुभवाची किंमत आहे. नंतर म्हणून जेथे आपणास नुमजे बरवे, आपल्याला चांगलं काय ते कळत नाही. बरवे म्हणजे चांगलं, नु म्हणजे कळत नाही. म्हणून मिथ्या कैसे करावे, म्हणून खोटं काय ते समजून घ्या. मार्ग उलटा. चांगलं समजत नाही, किती चांगलं 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 सांगायचा प्रयत्न, जे चुकलं ना म्हणजे उलटा मार्ग आहे. उन्हात पाठवायचं आणि मग सावलीची किंमत कळते. हे वाईट ते वाईट, काय वाईट काय वाईट, याच्यातून काय मिळालं त्याच्यातून काय मिळालं, काही नाही मिळालं ना, मग आता चांगलं काय ते सांगतो. चांगलं सरळ जर समजत नसेल तर वाईटातून चांगलं कसं कळेल. तरी सदृढ धरावे सद्गुरुमुखे. नाही तर सगळ्यात मोठं काय करायचं की सद्गुरूच्या मुखाला चिकटून, म्हणजे वाणीला चिकटून अनुभव घ्यायचा, म्हणजे मग ते बरोबर काय ते समजेल. एक तर विश्वास पाहिजे, नाही तर वाईटातून चांगलं करण्याची इच्छा पाहिजे. तर या दोन गोष्टी, मिथ्यतेची मग जे मिथ्या वाटतं की नाही, जे मिथ्या वाटतं, रामनाम मिथ्या, राम मिथ्या, प्रगट होतो का नाही, चमत्कार करतात का, हे सगळं खोटं आहे. मनाने काय ठरवलं मिथ्या आहे सगळं. आमचा संसारच खरा आहे. संसारामध्ये जे मिळतं ते, अरे वेळ झाली आहे ना, थांबावं लागेल. जे संसारामध्ये मिळतं ते खरं आहे. हे जे वाटत असतं ते जे मिथ्यापण आहे त्याच्यावरती आपण उद्या बोलू. आज आपल्या किती झालं, 31 ते 42 लिहावं लागेल. 31 ते 42 ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखील ते जागृती सौडाले. सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे ही विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे. जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मानुषाचा, कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानभिरन्तर्विभाव्यं. हे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपम्.
प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुधिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्ति शम्यं गतमोहा यतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासम् मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिध्येयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिर्र्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरदावम् त्वं मे नाथो नाथितकार्यः किलकारी मानातीतो माधवरूपो किलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकहृदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलम् को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दम् नानाशास्त्रैर्वेदकदम्बै प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम् श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।